हॅलो एव्हरीवन, वेलकम यू ऑल इन आवर यूट्यूब चॅनल शैक्षणिक दीपस्तंभ. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या शैक्षणिक दीपस्तंभ या चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, टुडे वी आर गोइंग टू सी ब्रिज कोर्स 2022-23 पोस्ट टेस्ट विथ आन्सर्स फॉर द सब्जेक्ट सायन्स स्टँडर्ड 9. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेतू अभ्यासक्रम 2022-23 सब्जेक्ट सायन्स स्टँडर्ड 9 पोस्ट टेस्ट विथ आन्सर पाहणार आहोत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा, मध्ये स्किप करू नये, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे ही उत्तर चाचणी कळेल. तसंच तुम्ही जर नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून लेटेस्ट व्हिडिओ संदर्भात नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ब्रिज कोर्स सब्जेक्ट सायन्स स्टँडर्ड 9 पोस्ट टेस्ट विथ आन्सर्स. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत ब्रिज कोर्स पोस्ट टेस्ट फॉर द क्लास 9th सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी मार्क्स 30. बघूया. क्वेश्चन नंबर 1 आहे आयडेंटिफाय द ऑड टर्म. 1 मार्कासाठी आहे तर सॉल्ट, बेकिंग सोडा, कॅम्फोर, ब्ल्यू, वेट्रॉयल. याच्यामध्ये कॅम्फोर हा ऑडमॅन आउट आहे. क्वेश्चन नंबर 2 बघा. लुक ॲट द डायग्राम अँड आयडेंटिफाय द टाईप ऑफ केमिकल बॉन्ड प्रेझेंट इन द गिवन मॉलिक्यूल. आन्सर आहे पहिल्याचं कोव्हॅलंट बॉन्ड आणि सेकंड आहे आयोनिक बॉन्ड. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. ड्रॉ द डायग्राम शोविंग द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट ऑक्सिजन. तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ऑक्सिजन तुम्हाला ड्रॉ करायचे आहे. डायग्राम तुम्हाला दाखवता पाहा मी. बघा, या अशा प्रकारे तुम्हाला ही डायग्राम असणे आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ऑक्सिजन आपण बघू शकतो. ही डायग्राम आहे, तुम्हाला ड्रॉ करायची आहे. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 2 कडे. राईट द नेम ऑफ द इकोसिस्टम शोन इन द पिक्चर. ते बघा, हे पिक्चर दिलेलं आहे राईट साईडला. त्या पिक्चरचा जो इकोसिस्टम आहे तो आहे ग्रासलँड इकोसिस्टम. क्वेश्चन नंबर 2. नेम द 2 प्रायमरी कन्झ्युमर्स ऑफ दिस इकोसिस्टम शोन इन द फिगर. आन्सर आहे डिअर अँड जिराफ. क्वेश्चन नंबर 3. आन्सर इन 1 सेंटेन्स. 1 मार्काला प्रश्न आहे. राईट फॉलोइंग ऑर्गॅनिझम इन असेंडिंग ऑर्डर ऑफ द साईज. ऑर्गॅनिझम तुम्हाला अरेंज करायचे आहेत असेंडिंग ऑर्डरने, त्यांच्या आकारानुसार. पहिलं बघा व्हायरस, नंतर बॅक्टेरिया, फंगी आणि ॲल्गाय, हा क्रम असणार आहे. क्वेश्चन नंबर 4 बघतोय आपण. ऑब्झर्व द फॉलोइंग डायग्राम अँड आन्सर द क्वेश्चन गिवन बिलो. 2 मार्काला प्रश्न आहे, तुम्हाला डायग्राम व्यवस्थित ऑब्झर्व करायचे आहे, त्यानंतर क्वेश्चनचे आन्सर लिहायचे आहेत. बघा, क्वेश्चन नंबर 1 आहे. विच गॅसेस ऑक्साईड्स आर गेटिंग मिक्स विथ द एअर. आन्सर आहे सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड. क्वेश्चन नंबर बी आहे. विच ॲसिड विल बी फॉर्म इन द ॲसिड रेन. आन्सर आहे सल्फ्युरिक अँड नायट्रिक ॲसिड. स्टेट द इफेक्ट ऑफ ॲसिड रेन. आपल्याला ॲसिड रेनचे इफेक्ट आपल्याला माहिती करायचे आहेत. बघूया आपण ॲसिड रेनचे इफेक्ट. क्वेश्चन नंबर 4 बघतोय आपण. डेड ऑर डाईंग ट्रीज आर अ कॉमन साईट इन एरियाज इफेक्टेड बाय ॲसिड रेन. ॲसिड रेन लिचेस ॲल्युमिनियम from the soil. That aluminum may be harmful to plants as well as animals. Acid rain also removes minerals and nutrients from the soil that trees need to grow. तर हे तुमचे इफेक्ट असणार आहेत ॲसिड रेनचे. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर डी आहे. व्हॉट विल यू डू टू अवॉइड सच पोल्युशन. तर या पोल्युशनला तुम्हाला जर अवॉइड करायचं असेल तर तुम्ही काय करणार तुम्ही. आन्सर आहे प्लांट मोर ट्रीज, अवेअरनेस अबाउट एन्व्हायरमेंट. हे तुम्ही प्रिकॉशन्स मेजर घेऊ शकता. म्हणजे जास्तीत जास्त प्लांटेशन करा, एन्व्हायरमेंट संदर्भात लोकांना अवेअर करा, जनजागृती करा, हे आपण उपाय करू शकतो. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 5 आहे. द गिवन डायग्राम इज लेबल्ड रॉंगली. आयडेंटिफाय द मिस्टेक अँड करेक्ट इट. बघा, पहिली जी डायग्राम आहे, डायग्राममध्ये बघा इथे तुम्हाला जो पहिला ऑप्शन आयसोटॉनिक दिला आहे पण ते रॉंग आहे. तिथं तुमचा आन्सर यायला पाहिजे हायपरटॉनिक, सेकंड आहे आयसोटॉनिक आणि थर्ड आहे हायपोटॉनिक. तर अशा प्रकारे तुम्हाला हे करेक्ट तुम्हाला नाव देणं गरजेचं आहे. बघा इथे. पुढे जाऊया. राईट द स्टेप्स इन्वॉल्व इन द फॉर्मेशन ऑफ मॅग्नेशियम क्लोराईड मॉलिक्यूल. क्वेश्चन नंबर 6 आपण बघणार आहोत. अ मॅग्नेशियम ॲटम विल लूज 2 इलेक्ट्रॉन टू फॉर्म अ स्टेबल 2 पॉझिटिव्ह आयन. Chlorine is in the group 7 of the periodic table. A chlorine atom will gain 1 electron to form a stable 1 negative ion forms the ionic bond between magnesium and chlorine. Answer is Mg plus 2Cl equal to MgCl2. पुढे जाऊया प्रश्न. क्वेश्चन नंबर 6 आपण पाहिलेला आहे. आता पाहतो आपण क्वेश्चन नंबर सी. बघा, कम्प्लीट द कोरिलेशन. अमिबा प्रोटिस्टा आहे तर बॅक्टेरिया टायफिएल आणि कंपास मॅग्नेटिक निडल आहे तर डोरबेल इलेक्ट्रोमॅग्नेट आहे. आन्सर 4 मार्क्सचा पुढचा प्रश्न बघा.
Give scientific reasons. Beautiful designs can be made using kaleidoscope. Answer: when eye is placed at one end of the reflectors, then the image of any object in form of the other end is incident on one reflector and undergoes multiple reflections, thus giving rise to the symmetrical mosaic patterns. Thus we can see beautiful patterns through kaleidoscope. Question number 2 is: we should always cover our nose while sneezing. Answer: when we cough and sneeze, those droplets go into the air. It is our responsibility to cover mouth and nose so those droplets don't go into the air, so they don't spread to other peoples. Question number 9: arrange the stages of formation of arrange the stages of star formation in the correct order. 2 मार्काला प्रश्न आहे. तुम्हाला तिथे 4 पर्याय दिलेले आहेत. त्यातलं मी करेक्ट सिक्वेन्स तुम्हाला सांगतोय. मी पहिला येणार आहे: द स्पेअर ऑफ गॅसेस इज सेल्फ इल्युमिनेटेड. सेकंड: टेम्परेचर अँड डेन्सिटी इंक्रीज. थर्ड: ॲटॉमिक एनर्जी जनरेशन बिगिन्स. फोर्थ: अ बॉल ऑफ हॉट गॅसेस इज फॉर्म. तर हा करेक्ट सिक्वेन्स आहे, स्टेज आहे, जी आपण प्रॉपरली अरेंज केलेली आहे. 2 मार्काला प्रश्न होता. क्वेश्चन नंबर 10: फॉलोइंग फिगर शोज द टाइप्स ऑफ रिफ्लेक्शन. ऑब्झर्व इट अँड राईट द डिफरन्स बिटवीन द टू. आता तुम्हाला एक फिगर तुम्हाला तिथे दिलेली आहे. इथे तुम्हाला दिसत नसेल पण आहे, ती रिफ्लेक्शनचे प्रकार दिलेले आहेत. तर तुम्हाला ते ऑब्झर्व करून त्याचा डिफरन्स तुम्हाला लिहायचा आहे. तर बघा: फॉर अ स्मूथ सरफेस रिफ्लेक्टेड लाईट रेज ट्रॅव्हल इन द सेम डायरेक्शन. दिस इज कॉल्ड स्पेक्युलर रिफ्लेक्शन. फॉर अ रफ सरफेस रिफ्लेक्टेड लाईट रेज स्कॅटर इन ऑल डायरेक्शन. हे तुमचा आन्सर असेल. क्वेश्चन नंबर 11: एक्सप्लेन व्हॉट विल हॅपन. 3 मार्काचा प्रश्न आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे: ओव्हरडोस ऑफ पेनकिलर इज टेकन. आन्सर पाहूया. ड्युरिंग अन ओव्हरडोस द ड्रग ओव्हरवेल्म्स द पार्ट्स ऑफ युअर ब्रेन दॅट कंट्रोल युअर रेस्पिरेटरी अँड सर्क्युलेटरी फंक्शन्स. Neurological signals are suppressed, leading to slowed breathing and heart rate. Sometimes people who overdose may experience abnormal heart rhythms. Sometimes they will enter full cardiac arrest. Question number 2: current carrying wire and bulb are connected between electric cells and electric circuit. Answer: when the terminals of the bulb are connected with that of the electric cell wires, the current passes through the wires and thus the filament of the bulb. This makes the bulb glow. Question number 3: the volcanic eruption took place. Answer: when volcanoes erupt, they can spew hot, dangerous gases, ash, lava and rock that can cause disastrous loss of life and property, especially in heavily populated areas. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी क्वेश्चन नंबर 10ची जी फिगर आहे ती तुम्ही पाहू शकता. तुम्ही इथे फिगर तुम्हाला दिलेली आहे. तर अशा प्रकारे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये स्टँडर्ड 9th सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी पोस्ट टेस्ट आपण पाहिलेले आहे 30 मार्क्सची. अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे कळाला असेल. येत्या 9वीचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ब्राउजिंग करा. त्याचप्रमाणे तुम्ही ते सबस्क्राईब केलेलं आहे, पण त्याबरोबर इतरांनाही सबस्क्राईब करायला चॅनल सांगावं ही विनंती. धन्यवाद. अपेक्षा करतो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. अशाच प्रकारचे शैक्षणिक विषयांवरती व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच एका नवीन व्हिडिओसह आपल्यासमोर येऊ. तुर्तास आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.